खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी PMFBY अंतर्गत येत्या काही दिवसामध्ये आला पीक विमा जमा होणार। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाहीर झालेली आहे। पीक विमा 2024 पीक विमा संदर्भातील 2 वर्षापूर्वीपासून शेतकरी जे प्रतीक्षित आहेत, आता हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। राज्य शासनाच्या आलेल्या निर्देशानुसार पीक विमा 2022, 23, 24 या तिन्ही वर्षाचे पैसे एक रकमी आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मग कोणत्या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे, काय आहे पीक विम्याची लेटेस्ट अपडेट? पीक विमा 2022 असेल, पीक विमा 2023 असेल, पीक विमा 2024 असेल, पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे। गेल्या काही दिवसापासून बऱ्याच शेतकरी वर्ग पीक विमा संदर्भात व्यथित झालेला होता की पीक विमा जमा होत नाही, पीक विमा जमा होत नाही। परंतु आता पीक विम्याची जी काही आपली वाट व्हायची आहे ती संपलेली आहे। पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नुकताच जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मग कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाला आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आजच्या व्हिडिओ घेऊन आलो आहे। पीक विमा संदर्भात नवीन माहिती 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल। महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पीक विमा जमा झालेला आहे। अजूनही आपला पीक विमा जमा झालेला नसेल। गेल्या काही सीझनमध्ये बघा मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झाली आहे। यामध्ये जे काही महत्त्वाची पिके आहेत, सोयाबीन असेल, तूर असेल, मका असेल, कापूस असेल, आता या सर्वांसाठी पीक विमा सरकारने जाहीर केला आहे। 2022, 23, 24 हंगामातील पीक विमा लवकरात लवकर वितरित करण्याचे आदेश डीबीटी पोर्टल अंतर्गत महाडीबीटी पोर्टल अंतर्गत PMFBY या संकेतस्थळावरती याची यादी जाहीर झाली आहे। मग हेक्टरी किती पैसे आहेत तर 30,000 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे आता पैसे यायला सुरुवात होणार आहे। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे आणि ही यादी कुठं आली आहे हे कसं चेक करायचं, तर PMFBY या पोर्टलवरती ही यादी जाहीर झाली आहे आणि राज्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये जे काही उरलेले शेतकरी आहे या शेतकऱ्यांचे पैसे जमा होणार। मग जो 1 रुपया पीक विमा ज्यांनी भरलेला होता, ज्यांनी पीक पाहणी व्यवस्थित केलेली होती आणि आपलं नाव ते यादीमध्ये आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना हे पैसे रक्कम जमा होणार आहे। परंतु काही शेतकऱ्यांचं KYC अपडेट नसल्यामुळे हे पैसे पेंडिंग पडण्याची शक्यता आहे। मग KYC अपडेट कसं चेक करायचं, तर PMFBY संकेतस्थळावरती जाऊन आपलं अकाउंट चेक करायचं आहे। मोबाईल नंबरला आधार लिंकिंग असेल ते लॉगिंग करून इथं OTP टाकून आपण चेक करायचं की आपले पैसे आलेले आहे का नाही आले। जर आपले पैसे सँक्शन झाले आहे, आपल्या अकाउंटवरती आलेले नसतील तर आपल्या बँकेशी संपर्क करून KYC अपडेटची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपण जे काही डॉक्युमेंट दिलेले आहे बँकेचे ते आपल्याच डॉक्युमेंट आहे का हे पण बघणं गरजेचं आहे। कारण कधी कधी काय होतं, शेतकरी वर्ग दुसऱ्या बँकेच्या अकाउंट देतात आणि दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंटचं बॅलन्स चेक करत असतात, असं सुद्धा होऊ शकतं। मग PMFBY संदर्भात येत्या काही दिवसामध्ये सरकारने जे काही जाहीर सूचना दिलेल्या होत्या, याच्यामध्ये ज्यांनी पीक विमा काढलेला असेल, ज्यांनी पीक पाहणी केलेली असेल आणि त्या क्षेत्रावरती खरंच नुकसान भरपाई झालेली असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर देण्याचे आदेश केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी दिलेले आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट, पीक विमा संदर्भातील नवीन माहिती चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो। येत्या काही दिवसातच पीक विम्याची वाटप आता व्हायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षित होता, परंतु पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर येत नसल्याने नाराज झालेला होता। आता पीक विम्याची वाट पाहण्याची गरज नाही, सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे। पीक विमा संदर्भात लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर देत असतो। परंतु जे काही आपल्याला कमेंट येत असतात, यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मंजूर दाखवते परंतु आलेला नाही, तर त्यासाठी आपलं KYC त्याचबरोबर फार्मर ID हे सर्व प्रक्रिया पूर्ण करून केल्यानंतरच पीक विम्याची रक्कम आपल्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, पीक विम्याची नवीन माहिती असेल, नुकसान भरपाई GR असतील, सर्व सरकारी योजनांची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी सर्वात आधी आम्ही घेऊन येत असतो। माहिती आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।